विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आता चांगलीच रंगत आली आहे। महायुतीत ही जागा भाजपकडे येईल की राष्ट्रवादीकडेच राहील हे अनिश्चित आहे। भाजप ही जागा मिळवेलच असं म्हटलं जात आहे। दुसरीकडे महायुतीतील याच कुरघोड्या पाहून महाविकास आघाडी ही आता सावध झाली आहे। त्यांनीही पडद्यामागून डाव टाकण्यास सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांमार्फत उमेदवारी अर्ज नेऊन रंगत वाढवली आहे। बुधवारपर्यंत 19 इच्छुकांनी थोडे ना थिडके 32 अर्ज नेले। ही निवडणूक दगा फटका देतेच असा इतिहास आहे। त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय। अगदी शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीनेही काही प्यादे सरकविण्यास सुरुवात केली आहे। महायुतीत बंडखोरी होईल अशाही शक्यता वाढल्यात। नेमकं काय चाललंय या निवडणुकीत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली। तब्बल 17 जागांसाठी ही निवडणूक होतीये। पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील आमदार वाढवावेत असा महायुतीचा डाव आहे। याच निवडणुकीच्या जागा वाटपावरून सध्या महायुतीत वाद रंगलाय। भाजपच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना शिंदे गट खुश नाहीये। 17 जागांपैकी भाजपने 12 जागांवर दावा सांगितलाय, तर शिंदे सेनेला 7 जागा हव्या आहेत। राष्ट्रवादीचा 3 ते 4 जागांवर दावा असल्याचे समजते। या 17 पैकी तब्बल 14 ठिकाणी भाजपला बहुमत असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यातून पेच वाढला। अहिल्यानगरची स्थिती ही यापेक्षा वेगळी नाही। अहिल्यानगरमध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे। सध्याच्या दाव्यानुसार भाजपकडे तब्बल 207 मतदारांचे संख्याबळ आहे। जिंकून येण्यासाठी त्यांना फक्त 100 ते 125 मतदान लागतंय। भाजपच्या आसपासही कुणी नाही। त्यामुळेच महायुतीत ही जागा पूर्वी राष्ट्रवादीकडे असली तरी ती यावेळी आपल्याला मिळावी अशी भाजपची व्यूहरचना आहे। नगरमध्ये महायुतीतील अजित पवार पक्षाकडे 60 तर शिवसेना शिंदे गटाकडे 47 मतदार आहेत। ही बेरीज तब्बल 461 होते। त्यामुळे महायुती एकत्र राहिली तर महायुतीचाच आमदार होईल हे सांगायला कुणी ज्योतिषाची गरज नाहीये। परंतु हे नगर आहे, इथे दर तासाला राजकीय परिस्थिती बदलते। एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे नेते इथं काही तासानंतर एकमेकांची जिरवण्याची व्यूहरचना आखताना दिसतायत। नगरचं हेच धक्कातंत्र विधान परिषद निवडणुकीतही होताना दिसतंय। राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे पुढच्या 2-3 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवतील असं सांगितले जात आहे। परंतु तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला भाजपच्याच काही नेत्यांचा विरोध आहे का, हाही प्रश्न आता समोर येतोय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी नगरमध्ये येत एक वेगळंच विधान केलं। भाजपने निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त केली। एकीकडे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे तनपुरेंना आपल्याकडे येण्यास ग्रीन सिग्नल देत असताना सभापती राम शिंदे यांनी ते वक्तव्य करून सगळ्यांनाच भुचकळ्यात टाकलं। तसं पाहिलं तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत जेव्हा तनपुरेंनी फडणवीसांच्या मध्यस्थीने माघार घेतली त्यावेळी त्यांचं पुनर्वसन करण्याचा शब्द स्वतः फडणवीसांनी दिल्याचं सांगितलं गेलं। मग आपल्याच पक्षातील मुख्यमंत्र्यांनी एखाद्याला शब्द दिला असताना निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचं स्टेटमेंट करून प्राध्यापक राम शिंदे हे फडणवीसांनाच चॅलेंज देत आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या। सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या नगरमधील वक्तव्याने भाजपमध्ये 2 गट पडलेत का, हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। अर्थात हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेतील असंही सभापती शिंदे यांनी सांगितलं असलं तरी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानं असं वक्तव्य करून कार्यकर्त्यांना नेमका कोणता संदेश दिला या चर्चा सुरू झाल्यात। महायुतीतील हाच बेबनाव महाविकास आघाडीने हेरला। 2 दिवसांपूर्वी अगदी शांत असलेली महाविकास आघाडी ही मंगळवारी पडद्यामागून फासे टाकताना दिसली। महाविकास आघाडीकडून काँग्रेसने काही डाव टाकण्यास सुरुवात केली। विजयी होण्याचा आकडा सध्या महाविकास आघाडीकडे नसला तरी एखाद्याचा पराभव करण्याचा आकडा मात्र नक्कीच त्यांच्याकडे आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनीही पडद्यामागून आपल्या समर्थकांना अर्ज घेण्यास सांगितल्याचे बोलले गेले। हे सगळं सुरू असताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे व त्यांची प्रवरा यंत्रणा मात्र अगदीच शांत दिसली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे ही अजूनही समोर आलेले नाहीत। विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही पडद्यामागेच आहेत। पुढच्या 2-3 दिवसात मुंबईतून या जागेचं चित्र स्पष्ट झाल्यावर हे सगळेच नेते थेट मैदानात उतरतील असं सांगितलं जात आहे। ही जागा भाजपला मिळाली तर राष्ट्रवादी बंडखोरी करेल का, राष्ट्रवादीनं बंडखोरी केली तर महाविकास आघाडी काही डाव खेळेल का, एवढं सगळं करून विखे, थोरात किंवा थेट सभापती राम शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या ताकदीची ही लढाई होईल का, हे सगळे प्रश्न येत्या काही दिवसात सुटतील। परंतु त्याची उकल काय होते हे पाहणं मात्र चांगलंच मनोरंजक ठरणार आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने कोण कसा हिशोब चुकता करेल हे सांगता येत नाही।
मित्रांनो, या जागेवर कुणाला आमदार झालेलं पाहणं तुम्हाला आवडेल? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.